पुरंदर उपसा योजनेमध्ये तब्बल 110 कोटींचा घोटाळा उघडकीला येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। 1999 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यावेळेला अजित पवारांकडे जलसंपदा विभाग आला, तेव्हा कृष्णा खोरे महामंडळाच्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल अजित पवारांकडे आली। त्यामध्ये या प्रकल्पाची किंमत 330 कोटी रुपये दाखवण्यात आली होती आणि याबाबत विचारलं असता आधीच्या शिवसेना भाजप युती सरकार काळामध्ये या योजनेची रक्कम पार्टी फंडसाठी 100 कोटींनी वाढवण्यात आली होती असं अजित पवारांनी सांगितलं। त्यावेळेला भाजपचे दिवंगत नेते महादेव शिवणकर जलसंपदा मंत्री होते। ती फाईल आजही आपल्याकडे असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। मला पत्रकार मित्रांनो 99ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती। एकच प्रकरण सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं, 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही। मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन। मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू, आमचं करू। म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून, कुठं आता ते उकरत बसतात, जाऊ द्या मरू द्या, आणि मी ते सोडून दिलं। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर।